कॉन्सेप्ट इज कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, यू इज अ युनिव्हर्सल सेट. यू हा काय? युनिव्हर्सल सेट आहे. इफ ए इज अ सबसेट ऑफ यू, A is a subset of U, then the set of all elements of U which are not contained in set A is called complement of a set A. This is the definition. पहिल्यांदा ही डेफिनेशन आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. U मध्ये घटक घेतो मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए मध्ये काही घटक येतो 1 3 5 7 लाईक दिस. मध्ये काही घटक घेतो मी 2 4 6 8 9 आणि 10. या ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर ए इज अ सबसेट ऑफ यू. पहा, यू इज अ युनिव्हर्सल सेट. आता यूला आपण युनिव्हर्सल सेट घेतलेला आहे. यू इज अ युनिव्हर्सल सेट. इफ ए इज अ सबसेट ऑफ यू, ए इज अ सबसेट ऑफ यू, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट, मग द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर नॉट कंटेन इन सेट ए बट कंटेन इन सेट यू. जे सेट ए मध्ये नाही आहे, जसं 2 नाही आहे, 4 नाही आहे, 6 नाही आहे, 8 इथे नाही आहे, 9 पण नाही, 10 पण नाही, परंतु हे सर्वच्या सर्व यू मध्ये आहेत. मीन्स देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट ऑफ यू विच आर नॉट कंटेन इन सेट ए, जे सेट ए मध्ये कंटेन नाही आहेत असे सर्व एलिमेंट, त्या संचाला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. Okay, so here B belongs to set U. Okay, here B is the complement of set A. Set A. Okay, and it is also denoted by A dash. Denoted by A dash, which is equal to B. Okay, it is denoted by A dash or A आणि त्या डोक्यावरती C लिहितात, पण जनरली याचा उपयोग केला जाते A कॉम्प्लिमेंट. नो प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. नो एलिमेंट आर कॉमन इन A अँड A dash. हे आपण बघितलेलं आहे. यू समजा आपण घेतला 1 2 3 4 5 6 7 असं घेतला. हे आपण घेतो आहे 1 2 3 5 मी घेतो आहे, आणि बी घेतो आहे ए डॅश घेतो आहे. ए डॅश याला मी दाखवतो. दॅट इज इक्वल टू 4 6 आणि 7. आता पहा, इथे ए इज अ सबसेट ऑफ यू आहे. ए इज अ सबसेट ऑफ यू आहे अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू आहे. आता पहा या ठिकाणी ए आणि ए डॅश नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. ए डॅश असल्यामुळे, कारण की हे कसे आहेत, दीज आर द कॉम्प्लिमेंटरी हिअर. हे दोन्ही एकामेकाचे कॉम्प्लिमेंटरी आहेत, आणि या दोघांना जर आपण मिळालं 1 2 3 4 हिअर, हे इथे उपलब्ध आहेत पण इथे नाही आहेत. ठीक आहे, हे याचे एलिमेंट इथे उपलब्ध आहेत परंतु इथे नाही आहेत. इथे नाही आहेत, याचे इथे नाही आहेत, परंतु हे दोन्ही एलिमेंट या ठिकाणी उपलब्ध आहेत, आणि म्हणून ह्या दोन सेटला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. वास्तविक या दोन संचाला आपण जोडलं तर आपल्याला यू संच तयार होते. दुसरा, ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए कॉम्प्लिमेंट इज अ सबसेट ऑफ यू, हे आपण काढलेलं आहे दुसरं. तिसरा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू. याचं जर आपण कॉम्प्लिमेंट घेतो म्हटला तर हा सगळ्यात मोठा आहे ना, याच्यात कॉम्प्लिमेंट मिळणार नाही, म्हणजे एकदम तुम्हाला नल सेट मिळेल फाय. आणि फायची जर आपण डेफिनेशन लावली इथे तर अशा प्रकारचा फाय डॅश
दॅट इज इक्वल टू यू येईल सगळं. तुम्हाला हा संच तयार होईल फाय डॅश. फाय डॅश म्हणजे असा संच की जे याच्यात नाही आणि याच्यात आहे, तर हे पूर्ण घटक येतील म्हणजे यू येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फाय कॉम्प्लिमेंट ऑफ यू म्हणजे यूचा जो कॉम्प्लिमेंट आहे आपल्याला हा फाय मिळेल आणि फाय डॅश फायचा कॉम्प्लिमेंट यू मिळेल. एक प्रॉब्लेम सेट घेऊया आपण. प्रॉब्लेम सेट 1.3 त्यातला पहिला उदाहरण आहे. इथे लिहून दिलेलं आहे इफ ए इज इक्वल टू, याच्यामध्ये 5 घटक घेतले ए बी सी डी ई. बीमध्ये घटक घेतले सी डी ई एफ. सीमध्ये घटक घेतले बी डी आणि डीमध्ये एलिमेंट आहे ए अँड यू. देन विच ऑफ द स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. हे जे खाली स्टेटमेंट दिलेले 5 1 2 3 4 5 अँड देन 6 हिअर, ते कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत हे आपल्याला शोधून काढायचे आहे. तर आपण पहिल्यांदा घेऊया इथे सोल्युशनमध्ये वी हॅव जे काही संच दिलेले आहे मी संच लिहितो. ए सेट ए बी सी डी आणि ई. 1 बाय 1 आपण लिहू. म्हटल्यास क्रमांक देऊन टाका, काय हरकत नाही. बी सी डी ई एफ. सी सेट लिहा, कॅपिटल सी लिहा. बी कॉमा डी. त्याच्यानंतर डी सेट दिलेला आहे ए कॉमा ई. आता पहिलं तुम्हाला काढायचं आहे, चेक करायचं आहे तुम्हाला सी आणि बी. सी आणि बी हे दोन निवडा. ओके, 1 2 3 4. आता दुसरा आणि तिसऱ्यावरून आपल्याला काय सुचेल की सीचे संपूर्ण घटक इथे आहेत का. बी इथे नाही आहे, डी इथे आहे परंतु बी नाही आहे, म्हणजे सी इज नॉट अ सबसेट ऑफ. ओके, सो फ्रॉम 2 and 3 all element of set C are not contained in set B. Therefore, C is not, असं लिहितं, C is not subset of B. शॉर्टमध्ये C is not a subset of B लिहितं. दुसरं आपण चेक करूया सेकंड. आता ए आणि डीचं रिलेशन दिलेलं आहे. आपण ए आणि डी पहिला आणि चौथा घेऊया. तर ए मधले संपूर्ण, कारण की हिअर ए इज अ सबसेट ऑफ डी म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एचे संपूर्ण डीमध्ये आहेत की नाही पाहायचे आपल्याला. तर ए आणि ई एवढंच दिलेलं आहे दोनच, बाकी हे आहेत का, नाही आहेत. आणि म्हणून म्हणता येईल all element of set A are not contained in set D. Therefore, A is not subset of D. तीसरा, पहा. डी इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे डीचे संपूर्ण एलिमेंट बीमध्ये असायला पाहिजे. ए नाही आहे, ई नाही आहे, आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल ऑल एलिमेंट therefore A is a subset of D is false असं लिहिता येईल. कारण की आपल्याला फर्स्ट टूमध्ये लिहायचं आहे, इथे आपल्याला लिहिता येईल therefore C is a subset of B is a false. ऑल एलिमेंट, तिसरं बघू. अब ऑल एलिमेंट, तिसरं घ्या. ऑल एलिमेंट ऑफ सेट D are not contained in set B.
therefore D is not a subset of B. Therefore D is a subset of B is also false. चौथा चेक करूया आपण. हे झाले 3. चौथा D इज अ सबसेट ऑफ A आहे की नाही. D इज अ सबसेट ऑफ A. आता पहा Dचा A एलिमेंट A मध्ये हा इथे आहेच आणि A एलिमेंट हा A मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे D इज अ सबसेट ऑफ A आपल्याला म्हणता येते. ऑल एलिमेंट ऑफ सेट D contains in set A. Therefore D is a subset of A is true. पाचवं बघा. पाचवामध्ये B आणि A बघा. B इज अ सबसेट ऑफ A हे चेक करायचं आहे आपल्याला. तर B चे संपूर्ण एलिमेंट A मध्ये असायला पाहिजे. So here C is here, D is also here, E is also here, but F is not. Okay? And therefore हा एक जरी एलिमेंट इथे उपलब्ध नसेल तरी पण आपल्याला सबसेट म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल ऑल. म्हणून शब्द आपण वापरलो आहे ऑल. ऑल एलिमेंट ऑफ सेट B आर नॉट contain in set A. Therefore B is not a subset of A. Therefore B is subset of A is false. हा false आहे. पण त्यानंतर सहावा आपण लास्टवाला चेक करूया. C जो आहे हा Aचा सबसेट आहे की नाही. आता याच्यामध्ये B जो घटक आहे हा B घटक इथं उपलब्ध आहे, हा D घटक इथं उपलब्ध आहे. म्हणजे C हा Aचा सबसेट आहे. आणि हिअर ऑल एलिमेंट ऑफ सेट C आर प्रेझेंट इन सेट A. Therefore C is a subset of A is true.